कॉल एवढे येत होते की मला मोबाईल एरोप्लेन मोडला टाकावा लागला आणि वायफाय वरती मी आईला कॉल केला. मला व्हिडिओ कॉलवर बोलायचं होतं कारण की तिचे जे एक्सप्रेशन होते मला त्यावेळेस ते बघायचं होतं, म्हणून मी तिला व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉलवरती आम्ही फक्त अर्धा तास अक्षरशः काही न बोलता तिला फक्त एवढं सांगितलं, आई आपला 27 वर्षाचा वनवास आज संपलाय. तर ती फक्त अर्धा तास आम्ही फक्त रडतच होतो, म्हणजे काहीच बोलत नव्हतं. ती तिकडनं रडत होती, मी इकडनं रडत होती. ती समजत होती की झालं आता आपलं रडायचे दिवस गेले, रडू नको, आनंदी राहा, जे काय झालं ते विसर. तिचे आनंदाश्रू जे होते ते काल खरंच म्हणजे अक्षरशः तो सीन मी रेकॉर्ड करून ठेवलाय, तो मी कधी विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातील सर्वात बेस्ट सीन येतो माझा. त्याच्यामुळं आईचा जो संघर्ष, म्हणजे आईने जे संघर्ष केलं लहानपणापासूनच, म्हणजे 6 महिन्याचं असताना पितृछत्र हरपलं होतं, तर तिला सामाजिक असेल खूप अडचणी आल्या. किंवा जेव्हा जसं म्हणजे पुरातन काळात म्हणजे पूर्वी जसं असं होतं, तर आजही त्या प्रथा आज कुठं तरी आहेतच, अजून पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आईनेही खूप त्रास सहन केला, खूप म्हणजे खूपच. तर आज तिला खूप आनंद होतोय की आज आपला पोरगा झालाय आणि ती म्हणते की माझं आता आयुष्याचे पांग तो आज फेडले. तर मग खरंच मी आईला माझं जे काही यश आहे ते मी माझ्या आईच्या चरणी अर्पण करतो. थँक्यू.